प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न ह्या मालिकेमध्ये आज या बयोने सगळा सोक्षमोक्ष करून टाकलाय. साप भी मर जाए और लाठी भी न तुटे असं काहीतरी तिने प्रयोग केलाय. आता रमाकांत जेवायला बसलेला असताना त्या आजी आजोबांना बघतो आणि त्या म्हाताऱ्यावरती ओरडायला लागतो, ए म्हाताऱ्या, इथे कशाला आलास तू, चल निघ निघ हैसून. आता रमाकांत हातापाई करणार तेवढ्यात बयो त्याचा हात धरते आणि जोरात त्याचा हात झटकते आणि म्हणते, खबरदार जर त्यांना हात लावलास तर लक्षात ठेवा मी भारतीचा चेडू असे. पुढच्या वेळेला असं करायचा प्रयत्न केलास ना तर हात उपटून ठेवील मुळापासून. रमाकांत पुन्हा तिच्या अंगावर धावून येतो, एक कार्टे, तुला काढलं होतं ना या घरातून, कशाला आलीस पुन्हा. आता पुन्हा एकदा रमाकांत जरा करायला लागतो धिंगाणा. तेवढ्यात गौतमी येते आणि म्हणते, एक मिनिट, काय झालं, काय ग कार्टे, कशाला आलीस पुन्हा, तुझे प्रताप कळून झालेत ना आम्हाला, पुन्हा कशाला घेऊन आलीस यांना. मग लगेच सुमन म्हणते, मला माहीत होतं माझी बयो निर्दोषच असणार आहे म्हणून. मग आता बयो तिथे सोफ्यावर बसते आणि म्हणते, तुम्हाला काय वाटलं मी अशी सहजासहजी इथून निघून जाईल? जे मी केलेलंच नाहीये ते मी कधीच ऐकणार नाहीये. आणि लक्षात ठेवा तुम्ही, सत्य हे कधी लपत नसतं, ते कधी ना कधी सगळ्यांच्या समोर येतच. आता बयो बोलतच असते यांच्याशी, तेवढ्या शुभंकर येतात आणि म्हणतात, काय झालं, काय आरडाओरडा सुरू आहे. मग गौतमी म्हणते, अरे शुभू, ही लोक ना अशीच असतात, पुन्हा पैशासाठी चिटकतात. तू जाऊ दे रे, तू जा, आरव घेऊन जा शुभूला इथून, तुला त्रास होईल शुभू या सगळ्याचा, तू जा वरती. पण शुभंकर म्हणतात, नाही नाही, मला ऐकायचंय, काय चालू आहे इथे सगळं. मग आता बयो त्यांना म्हणते, डॉक्टर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, म्हणजे तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय, मी त्यासाठीच या आजी आजोबांना इथे घेऊन आले, ते तुम्हाला सगळं खरं खरं सांगतील. आता बयो त्या आजी आजोबांनाही सांगते की आजी आजोबा तुम्ही सांगा जे काय झालंय ते सगळं. आता बयोने ना प्रेक्षकांनो पुन्हा एकदा या गौतमीला गुन्हा करायला मोकळं सोडलंय. आता ते आजोबा सांगतात की ह्या मुलीने जो फोटो काढला तो खरा होता, पण ही मुलगी प्रामाणिक आहे, सरू, तिचे खूप दुश्मन आहेत, तिच्याच चाळीतल्या एका माणसाने हे सगळं आम्हाला करायला सांगितलं होतं, काही पैसे देऊ केले होते म्हणून आम्ही हे सगळं केलं, आम्हाला माफ करा, ही मुलगी तशी नाही आहे हो. आता इथे ना त्यांनी थोडा पास दाखवलाय. बयोला असं वाटतंय की इराची इमेज शुभंकरांच्या नजरेत खराब होऊ नये म्हणून तिने त्या आजी आजोबांना हे सगळी गोष्ट लावून सांगितलेली असते. बरं ठीक आहे, इराची इमेज नव्हती खराब करायची तर गौतमी आणि रमाकांतचं नाव सांगायचं असतं ना. असो, पण आता काय सांगणार प्रेक्षकांनो, काहीतरी करून मालिका लांबवायची आहे. मग शुभंकर रमाकांत आणि गौतमीला तिची माफी मागायला लावतात आणि गौतमीचा संताप होतोय नेहमीप्रमाणे. मग शुभंकर म्हणतात, सरू खरंच आम्हाला माफ कर, आम्हाला माहीत नव्हतं ग, आम्ही गैरसमज करून घेतला, पण तू आता पुन्हा कामावर रुजू हो. शुभंकर त्या आजी आजोबांना म्हणतात, तुम्ही असं तुमचं इमान विकायला नको होतं थोड्या पैशांसाठी. बरं ठीक आहे, बरं झालं जे काय झालं ते सगळ्यांच्या समोर आलं. मग आता बयो पुन्हा एकदा तिथे कामावर रुजू झाली आहे. मग ही सुमन खूप खुश असते आणि तिला किचनमध्ये नेते आणि गोड खाऊ घालते आणि म्हणते, खरंच माझ्या भारती वहिनीचा चेडू असे तू. आणि सुमन तिची दृष्ट वगैरे काढते आणि म्हणते, बरं झालं बाई, सगळं मिटलं, मला तुझी खूप काळजी वाटत होती. आता बयो म्हणते, मग मी असेच भारतीचं चेडू, असं कसं निघून जाईल तुमच्या आयुष्यातून. मग आता सुमन रवळनाथांचे आभार मानते की सगळं काही व्यवस्थित झालंय. आरव येतो बयोजवळ, म्हणतो, हे सगळं इराने केलं होतं ना बयो, खरं खरं सांग मला. आता बयोने पुन्हा एकदा आरव समोर इरालाच प्रोटेक्ट केलंय. ती म्हणते, अरे नाही रे दादा, इराचा पण गैरसमज झाला होता, तुला माहिती आहे ना ती कशी आहे, तिचा आधीच माझ्यावर राग, काहीतरी ऐकलं आणि त्याचं उगाचच तिने भांडवल केलं. पण जाऊ दे, मी आली आहे ना आता परत आणि तुला गुळाची लापसी खाऊ घालणार आहे मी, छान ड्रायफ्रूट घालून. आरव मग स्माईल करायला लागतो आणि म्हणतो, तू सुद्धा ना बयो. लगेच आता सुमन चहा आणि कॉफी करत असते तेव्हा बयो म्हणते, थांब आत्ते, कोणाला द्यायची आहे. मग सुमन म्हणते, अगं गौतमी वहिनीला द्यायची आहे, माझी वहिनीला आणि ह्यांना. मग ही बयो म्हणते, थांब आत्ते, मी देऊन येते आता चहा. आता बयो मुद्दामच गेली आहे त्या दोघांची डोकं लावायला. इकडे गौतमी रमाकांतवर नेहमीप्रमाणे ओरडत असते, तुम्ही काही कामाचे नाही आहात, नुसते नावाला शेट आहात तुम्ही, तुम्हाला कोणी पण शेंडी लावून जातं, त्या आजी आजोबांना पाठवून द्यायचं असतं ना गावाकडे. आता रमाकांत म्हणतो, अहो वहिनी, मी त्यांना जास्तीचे पैसे दिले होते, बसमध्ये बसवलं होतं मी. तेव्हा गौतमी म्हणते, मग ते परत कसे आले, तुम्हाला थांबायला पाहिजे होतं ना बसमध्ये ते बसेपर्यंत. मग भयो येते तिथे आणि म्हणते, अरे विमानाने उडवायचं असतं ना त्यांना, भुर्रकन म्हणजे दिसलेच नसते. गौतमी पुन्हा बयोच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते, एक कार्टे. मग बयो तिथे मस्त बसते खाली आणि एक चहाचा कप घेते आणि फुरके मारायला लागते चहाचे. गौतमीला ती म्हणते, तुम्हाला काय वाटलं, तुम्ही माझ्याबद्दल काहीही खोटं नाटं सांगताल आणि मी गपचूप ऐकून घे, तुम्ही माझं श्राद्ध घातलात, मला मारून टाकलं, पण तरीसुद्धा मी काहीही बोलले नाही. पण तुम्हाला वाटलंच कसं की मी माझ्या बाबांच्या नजरेमध्ये माझी इमेज खाली जाऊ देईल. ही बयो त्यांच्या माणसाच्या नजरेत कधीच पडणार नाही आणि माझ्या बाबांच्या तर नाहीच नाही. माझ्या बाबांपासून दूर करायचा मला प्रयत्न जरी केला ना तर याद राखा तुम्ही. आणि अशी कशी आई आहात हो तुम्ही, स्वतः तर नीच आहातच आहात, नीचपणाची सीमा गाठली आणि त्या इराला या सगळ्यात ओढलं तुम्ही.
रमाकांत पण तिच्यावर ओरडायला लागतो. तेव्हा बयो म्हणते तुम्ही तर बोलूच नका. रमाकांत म्हणतो हे आमचं घर असे, तू कशाला इथे राहणार. तेव्हा बयो म्हणते तुमचं घर कशाचं आलं, तुम्ही दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीवर मजा मारता. गौतमी पुन्हा तिच्या ओरडते आणि म्हणते तुला तर मी सोडणार नाही आता. नेहमीचाच डायलॉग. मग आता बयो म्हणते हो ना, आता मी पण बघतेच तुम्ही काय करता ते. याद राखा, आता पुन्हा जर माझ्या बाबाच्या नजरेतून मला खाली पाडायचा प्रयत्न जरी केला ना, तर हे सगळं पोलिसात न्यायला मी कमी करणार नाहीये. आता ती तिथून निघून जात असते, पण पुन्हा माघारी फिरते आणि म्हणते चहाचे 2 कप आणले होते, पण आता 1च कप राहिला आहे. त्यामुळे गरम डोकं आणि थंड चहा छान कॉम्बिनेशन आहे, एन्जॉय करा हं. त्यांना टोमणा मारून ती तिथून निघून जाते. पण आता गौतमी आणि रमाकांतचा पचका झाला आहे आणि संतापसुद्धा, असं म्हणायला हरकत नाही आहे. पण इथेच त्यांनी आज रिव्ह्यू पूर्ण केला. आज त्यांनी काही विशेष दाखवलंच नाही आहे प्रेक्षकांनो. आता इरा पुन्हा बयोशी डोकं लावत असते. तिला म्हणत असते जा सांग बाबाला मी केलंय, काय करायचं ते करून घे. मग आरव ते ऐकतो आणि म्हणतो इरा तू हे सगळं केलंयस ना, थांब आता मीच बाबाला सांगतो की तू हे सगळं केलंय. आता बयो आणि इरा दोघी जणी घाबरतात की खरंच आरव सांगतो की काय, आणि ऑलमोस्ट आरव शुभमकरांच्या समोर गेलाय असं त्यांनी दाखवलंय. तर अशा प्रकारे बयोने काहीही सत्य उघड न करता सत्य उघड केलंय असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे गौतमी आणि रमाकांत पुन्हा एकदा प्लॅनिंग आणि प्लॉटिंग करायला मोकळे. तर असा होता आजचा रिव्ह्यू. तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा हं. आणि प्लीज प्रेक्षकांनो, ज्यांनी अजून कोणी चॅनल सबस्क्राईब नसेल केले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.